गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। फोन लागत नव्हता तो, नाही त्यांचा फोन बंद आहे. तिचा फोन ह्या फोनवर बंद. विचारसागर रहस्य तरंग 5वा, हेडिंग 28वी. आनंदमय कोशास आत्मा मांडणाऱ्यांची मते. पाठ क्रमांक 59. काय हेडिंग सांगितलं मी. हेडिंग कोणतं चाललंय आपलं? हेडिंग कोणतं चाललंय? त्याला महत्व आहे. बाकी तुम्ही कुठं चाललं त्याला महत्व नाही. हेडिंगला महत्व आहे ना. ते याच्यात सांगावं लागतं ना. आता प्रभाकर व नैयायिक यांचं मत. माध्यमिकांच्या मताप्रमाणे आत्मा शून्यरूप नाही. शून्यरूप आत्मा मांडणारा असं विचारावं की शून्यरूप आत्म्याचा तुला अनुभव आहे की नाही. अनुभव नाही म्हणेल तर ज्याचा अनुभवच नाही ते शून्य नाहीच असं सिद्ध होईल. कळलं का? अनुभव आहे म्हणेल तर ज्याला अनुभव आहे तोच अनुभव घेणारा आत्मा शून्याहून. कारण अनुभव कुणाला येतो? आत्म्याला येतो. काय अनुभव आहे म्हणेल तर ज्याला अनुभव आहे तोच अनुभव घेणारा आत्मा. लक्षात घ्या, तोच अनुभव घेणारा आत्मा शून्याहून निराळा आहे असं आपोआप सिद्ध होतं. शून्याला काही अनुभव येतो काय? नाही. शून्य म्हणजे काहीच नाही ना. मग अनुभव घेणारा आत्मा आहे. या रीतीने शून्याहून विलक्षण म्हणजे वेगळा आत्मा आहे आणि मनाच्या संयोगाने. लक्षात घ्या, शून्याहून वेगळा आत्मा आहे आणि मनाच्या संयोगाने आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान असा एक गुण उत्पन्न होतो. लक्षामध्ये. आणि मनाच्या संयोगाने आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान असा एक गुण उत्पन्न होतो. त्या ज्ञानगुणामुळेच आत्म्याला चैतन्य असं म्हणतात. ज्ञानगुणामुळेच आत्म्याला चैतन्य असं म्हणतात. वास्तविक स्वरूपाने आत्मा जड असून, यांचं मत आहे नाही. लक्षात ठेवा, प्रभाकर व नैयायिक. वास्तविक स्वरूपाने आत्मा जड असून सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न धर्माधर्मादी ज्ञानाप्रमाणेच गुण आहेत. जसं ज्ञान गुण आहे तसा हे सुद्धा सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न धर्माधर्मादी ज्ञानाप्रमाणेच गुण आहेत असंही म्हणतात.
जड आहे म्हणून आनंदमय कोशच आत्मा आहे. कोशच आत्मा आहे. जड आहे म्हणून जड मानतात ना ते आत्मा. आनंदमय कोशच आत्मा आहे. विज्ञानमय कोशात जी बुद्धी आहे ती आत्म्याचा गुण आहे. विज्ञानमय कोशामध्ये जी बुद्धी आहे, कारण ती बुद्धीलाच मानतात आत्मा, तो आत्म्याचा गुण आहे. हे त्यांचे म्हणणे बरोबर नाहीत. हे म्हणतात आमचे बरोबर आहे, आत्मा जड आहे. आत्म्याचा गुण आहे कोण? बुद्धी. हे त्यांचं म्हणणं बरोबर नाही. अरे हे म्हणतात काय? कारण आनंदमय कोशात चैतन्य गूढ आहे. कसं आहे? गूढ म्हणजे आवृत्त आहे. हा, अज्ञानाने आवृत्त आहे. ते विवेकहीनास प्रतीत होत नाही. कळलं का? अविवेकी जे आहे त्यांना ते अनुभवाला येत नाही. प्रभाकर आणि नैयायिक सुषुप्तीत आत्म्याला ज्ञानशून्य जड मानतात. झोपेमध्ये. कळलं का? म्हणूनच गूढ चैतन्यवान आनंदमय कोशाचे ठिकाणी त्यांनाही आत्मभ्रांती आहेच. कळलं का? कुणाला? या दोघांना, प्रभाकर आणि नैयायिक यांनाही भ्रमच आहे. भ्रमाने तर बोलतात ते जरी आमचं योग्य म्हणत असतील तरी ते भ्रमाने बोलतात. आत्मस्वरूप ज्ञानास अनित्य मानतात. ते आत्मस्वरूप ज्ञानाला अनित्य मानतात. ते अनित्य ज्ञान सिद्धांत मतात अंतःकरणाची वृत्ती आहे. अनित्य ज्ञान सिद्धांत मतामध्ये अंतःकरणाची वृत्ती आहे. कळलं? म्हणजे वेदांत मतामध्ये ज्ञानाहून भिन्न घटादी जड वस्तू अनित्य आहेत. ज्ञानाहून वेगळ्या ज्या घटाधिक वस्तू आहेत, जड वस्तू, त्या अनित्य आहेत. तसा ज्ञानशून्य आत्माही जड मानला तर अनित्य होईल. हे काय मानतात? जडच मानतात. आणि आत्मा जर अनित्य मानला तर मोक्ष साधने निष्फळ होती. आत्मा अनित्य मानला तर. कळलं का? यांचं मत. प्रभाकर नैयायिकांचं मत. आत्म्याला काय म्हणलं त्यांनी? जड मानले. या रीतीने वेदांत वाक्यांचे ठिकाणी विश्वास नसणारे अनेक बहिर्मुख लोक व पाच कोशातील या पाच कोशातील कोणत्या तरी एका अनात्म पदार्थाचा आत्मा मानतात. पाच कोशाला आत्मा मानणारे वेगळे वेगळे आहेत. एका कोशाला एक एक जण आत्मा मानतोय. म्हणून ह्या का मानतात? तर हे बहिर्मुख आहेत. यांचा वेदांत शास्त्राच्या ठिकाणी विश्वास नाही. आपल्या मनाने काही नाही. मनाने कोणत्याही गोष्टी करू नयेत. मनोमार्ग गेला तो तेथेच मुख. आम्ही फार पारायण केले मनाने, सगळं चुकीचं झालं ना. ते काय करतात? मनाने नाही कोणती गोष्ट करायची. मग संतांच्या मागे जायचं आपण. मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. मनानेच काही गोष्टी करत असं काय.
ते करतो म्हणून आम्ही करतो, मग सगळं चुकीचंच. आता कितीही घटवलं तरी तसंच. पहिले पाळे लक्षात आलं का? आणि मुख्य कुटस्थ रूप आत्मा जाणत नाही ते लोक, हे 5 लोक. जसं जीवांचे पंचकोश जीवाच्या यथार्थ स्वरूपाला झाकतात. कोश म्हणजे आच्छादन. म्हणजे जीवाचं जे यथार्थ स्वरूप काय स्वरूप आहे? साक्षी आत्मा कुटस्थ, यांना ते झाकतात. तसेच जीवाच्या दृष्टीने ईश्वराचं समष्टी पंचकोश. लक्षात घ्या, मी कळत नसेल तर मला विचार ना. जीवाच्या दृष्टीने ईश्वराचे समष्टी पंचकोश हे जीवाच्या दृष्टीने सांगितले अगोदरचे. आता हे जे आहेत ते ईश्वराच्या दृष्टीने आहेत. काय? जीवाचे पंचकोश, जीवाचे समष्टी पंचकोश ईश्वराचे, ईश्वराच्या यथार्थ स्वरूपाला झाकतात. जसं जीवाचे पंचकोश कशाला झाकतात? स्वस्वरूपाला झाकतात, कुठंच त्याला झाकतात. तसे ईश्वराचे समष्टी पंचकोश ईश्वराचं यथार्थ स्वरूप काय आहे? ब्रह्म. त्याला ते झाकतात. ते कुटस्थला हे ब्रह्माला, जीवाचे कुटस्थला झाकतात आणि ईश्वराचे समष्टी पंचकोश ब्रह्माला झाकतात. झाकतात म्हणजे कळू देत नाही, आच्छादन करतात. ईश्वराला आपल्या यथार्थ स्वरूपाविषयी केव्हाही आवरण नाही. जीवाला आहे, जीवाला कळत नाही ना. ईश्वराला मात्र आपल्या यथार्थ स्वरूपाबद्दल आवरण नाहीये. ईश्वर सर्वज्ञ तो, त्याला कसं आवरण असेल? जीव अल्पज्ञ म्हणून त्याला आवरण आहे. जीवाच्या दृष्टीने, म्हणून जीवाच्या दृष्टीने असं म्हटलं आहे, ईश्वराचं यथार्थ स्वरूप तर तत्पदाचं लक्ष ब्रह्म आहे. कळलं का? तत्पदाचं वाच्य काय आहे? ईश्वर. आणि लक्ष काय आहे? ब्रह्म. त्वम पदाचं वाच्य काय आहे? त्वम पदाचं वाच्य जीव आणि लक्ष कुटस्थ. म्हणून हे लक्षात न आणता कोणी मायामय आनंद रूप कोशा विशिष्ट जो अंतर्यामी तत्पद वाच्य कोण? ईश्वर. त्यालाच परमतत्व समजतात लोक. का? काय लक्षात येत नाही ना. ईश्वराचं यथार्थ स्वरूप तर तत्पदाचं लक्ष ब्रह्म आहे. ते न कळल्यामुळे ते हे लक्षात न आणता, विचार न करता, विचार करत नाही लोक. कोणी मायामय आनंद रूप कोश विशिष्ट जो अंतर्यामी तत्पद वाच्य त्यालाच परमतत्व समजतात, म्हणजे ईश्वरा. तत्पद वाच्य कोण आहे? ईश्वर. त्यालाच ब्रह्म समजतात. ईश्वर ब्रह्म नाही, ईश्वराचं लक्ष ब्रह्म आहे, ईश्वराचं स्वरूप ब्रह्म आहे. तसेच हिरण्यगर्भ, काय? वैश्वानर समष्टी शरीराभिमानी हिरण्यगर्भ आणि अग्नी वैश्वानर. अग्नीला काय नाव आहे? वैश्वानर. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः. विष्णु, ब्रह्मदेव, शंकर, गणपती
देवी यांनाही परमतत्व समजतात लोक, यांनाही ब्रह्म समजतात. अत्यंत बुद्धिमान त्यामुळे पिंपळाला देव, रुईला देव, कुदळीला देव, खोऱ्याला देव, वेळूला देव, काम करणाऱ्यांची हात्यार यांच्या ठिकाणी सुद्धा परमात्मा भ्रांतीने पूजा करतात. पिछेशी आई एका आमुषाला पूजा करतात बघा सगळ्याची. खुरप, कुदळ, उलथन काय असेल त्या सगळ्याची पूजा करतात आणि त्यांनाच परमात्मा मानतात. ते परमात्मा नाही आहेत ते, पण ते मागून आले हे पुढे चालत. ते परमात्मा दिला सोडून आणि ते कुदळ खोऱ्याचीच पूजा करतात, कुऱ्हाडीची दुनिया. काय आम्ही करत होतो लहानपणी, आमचे वडील सांगायचे ते आम्ही करायचो. पद्धत, परंपरा, मागून आले चालत तसं करायला. येळकोट येळकोट घे, परंपरा आहे. आता रावणाने त्याला एक कोट वेळून मारलं होतं, कारण खंडोबा नागाचं काम करायचं, दाढी करायची. ती कुठेतरी केस राहिला असेल, मग त्याला आयला तो उपटून काढायचा. त्याने लगेच आपल्या सेवकाला आज्ञा दिली, त्याला एक कोट वेळून मारा. खंडोबाला एक कोट वेळून मारलं. अजूनही बिचारायला एक कोट वेळ देतात. येळकोट घे. किती शहाणपण आहे बघा तुम्ही. येळकोट घे म्हणायचं नाही, पण आमची पद्धत आहे, परंपरा काय करतात. आणि मग खंडोबाचा चांग मला. आता कशाचा चांग मला मारल्यावर तर शिष्य म्हणतो, महाराज सर्व पदार्थामध्ये परमात्म्याची व्याप्ती आहे. मग कुदळ, वेळू, अश्वत्थादिक पदार्थांच्या ठिकाणी ते परमात्मा बुद्धी करतात. यात काय बिघडलं? चमत्कारी घेतो फार. सगळ्यात मध्यम आहे ना, मग याला मांडत काय बिघडलं? श्री गुरु म्हणतात परमात्म्याची सर्वत्र व्याप्ती आहे, खरं आहे. तथापि त्या उपाधी सहित परमात्मा मानतात एवढंच बिघडत. सर्व ठिकाणी परमात्मा हे कुठं कळतं? त्या कुदळीलाच परमात्मा, खोऱ्याला परमात्मा, उथायला परमात्मा, तव्याला परमात्मा, उपाधीसह मानतात. सर्व ठिकाणी परमात्मा भरला हे खरं आहे. पण कुदळ खोरं काय परमात्मा आहे काय? नाही. हे तर बिघडतं सगळं. अशा भ्रांतीने यथार्थ जीवेश्वर स्वरूपास विसरून, हा भ्रम आहे की नाही? खरं जीवाचं आणि ईश्वराचं स्वरूप विसरून गेलं आणि देहादिकांच्या ठिकाणी जीवाला आत्मभ्रांती होते. देहालाच आत्मा मानतात, देहालाच ब्रह्म मानतात. कळलं? मग पाप पुण्य करतात आणि अंतर्यामीपासून वेळवापर्यंत ईश्वर भावनेने उपासना करून त्यापासून सुखाची इच्छा करतात. अंतर्यामी परमात्मा, त्याच्यापासून तो वेळू वगैरे, बांबू वेळू, तिथपर्यंत ईश्वर भावनेने उपासना करतात. त्याच्यापासून सुखाची इच्छा करतात. कसं काय होईल? जडापासून सुख होत असतं का? नाही. ज्या उपाधीचं आराधन करतात त्या उपाधीचं योग्यतेने रूप त्यांना फळ मिळते. मग आता तुम्ही
जशी आराधना करा तसं फळ मिळेल, त्याला काही विलाज नाही. मुलाच्या हातातील बिंदल्या हरवल्या तर कोपऱ्यावरील मसोबाला शेण थापतात. पद्धत आहे. व त्याचं फल चोरणाऱ्याला फार तर काय हागवण लागेल का. त्याप्रमाणे विष्णुवादी श्रेष्ठ देवतांचे आराधन केलं तर महान ऐश्वर प्राप्त होईल, परंतु आत्मज्ञानाशिवाय मोक्षाचं परमसौख्य मिळणार नाही. त्याला आत्मज्ञानच लागतं. हे बाकीच्या देवाची पूजा केली तर ऐश्वर मिळेल, पण लोक शंकराची पूजा घोडा आहे तो देतो म्हणे फार. काय एक जण घंटी चोरायला गेला, सोन्याची घंटी होती, आता त्याचा हातच पुराणा. मग त्याने त्या शिवलिंगावर पाय दिले. शिवलिंगावर पाय दिले, पाप आहे पुण्य आहे? पाप आहे. आणि मग घंटी घेतली काढून. भगवान प्रसन्न झाले. परमद्रोही, तू मला देह अर्पण. आता देह अर्पण केला का घंटी चोरला गेला? इतका भोळा आहे तो. वरमा म्हणले तुम्हाला देह अर्पण करा. त्या देह अर्पण केलं तेव्हा त्या परंतु आत्मज्ञानाशिवाय मोक्षाचं परमसौख्य प्राप्त होणार नाही. एका बाईने तर देवीलाच नवस केलं, मला मुलगा होऊ दे, तुला सोन्याचं आंगडं टोपलं पाहिजे. देव बिचारी भोळे असतात. आणि चुटक्याचा मांडव करील आणि कुर्णातला रेडा मारेल. देवीला वाटलं एवढं कोणी दिलं नाही आज. मग देवीनं तिला मुलगा, तिला झाला मुलगा. नवरा नाही म्हणत मुलगा झाला आपल्याला, आता नवस फेडलं पाहिजे. नवस तर फार भारी केलं असतो. सोन्याच्या आंगडी टोपटा आपली परिस्थिती काय, आणि नवस करता थोडं विचार तर परिस्थिती केलं पाहिजे. तुम्ही बघा, मला सगळं कळतं. तिला काय कळतं बघ. तुम्ही चुटक्याचा मांडव, मांडवाला फार खर्च घेतो. तुम्ही गंमत तुम्हाला कळत नाही काय. बायको काही दिवस गप्प बसते, पुन्हा तुला कळत नाही येडायस काय. पोथी ओळखते ती, मग तू येडा आहे, तुला कळत नाही. आणि कोरोनातला रेडा, रेड्याच्या फार किमती हजारो रुपये आहे. तुम्ही गमास तुम्हाला काही कळत नाही. मी सगळी व्यवस्था केली. त्याला वाटलं हा सासरवाडी करून केली असेल. झालं याने आपलं चला नवस फेडायला पाहिजे. ठरलं पाहिजे नवस फेडायला जायचं. देवीचे डोळे उडूनच बघत होती, झाकीतच नव्हती. काय काय नव्हतं, काय सोन्याच्या आंगडी टोपलं. ते म्हणला आता आपण चाललो नवस फेडायला, पण काहीच नाही सामान. तुम्हाला गबस, तुम्हाला कळत नाही का खबर. अगं म्हणलं पण आंगडी टोपलं नाही, सोन्याचं घेतलं. आता सोन्यात घेता कधी घ्यायची. आणि म्हणजे रेडा बी नाही, मांडव काय मामाकडून येतो काय माल ट्रकने. तेवढ्या गवस मला काही कळत नाही. मी सगळी सोय केली. त्याला वाटलं येत असेल सासरवाडीकडून. गेले तिथं. अरे तिथं देवीच्या तिथे गेलं, तू हात सारखं म्हणायचं. काहीच नाही अजून, कसं काय करायचं आता. ते म्हणे गमास तुम्हाला काही कळत नाही, मी सगळी सोय केली. त्याला वाटलं केली असेल. गेले तर ही बारी तिथं. बारी म्हटल्यावर ते म्हणे हे बाजार काय, मला सोन्याचा अंगठ तुकडं व्हायचंय देवीला. पूजेला धावतच आला. सोन्याचं अंगठ तुकडं लगेच बाजूला बारी केली की तिनं नेला आतमध्ये. करा बाई म्हणले पूजा. वा अंगठे टोपलं. तिने पूजा बिजा केली. तर त्या पोराच्या अंगात होते मळकी अंगठे टोपले. ते काढले, गेले म्हणजे तुला. ते म्हटले बापरे. मग ते पूजारी म्हटलं, आता देवीचं काही बोललं नाही, बोलत नाही. पूजारी म्हणलं हे बाई रे शाणी दिसते तू. म्हणे का रे काय 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 बसायला. म्हणजे आंगडी टोपडं व्हायला पोराचं मळकं ठरतं. ते म्हणजे मग मी नवस केला होता. काय नवस केला होता.
सोन्याचं अंगठ उघडं पाहिजे. म्हणजे सोन्याचं आहे का? हा माझा सोन्या आणि त्याचं अंगठ उघडं. दीड तोंडातच बुडवेल. आता मांडव. नवरा म्हणला आता मांडव. ते म्हणे का तुम्हाला कळत नाही बघा. चिटक्याचं मांडव. आता रेडा तिनं पदर काढला की असं खादर देवी म्हटली अक्कल गुंब झाली. आता मी का सांगते लक्षात ठेवा की आत्मज्ञानाशिवाय मोक्षाचं परमसौख्य प्राप्त होत नाही. लोक कशी उपासना करतात, काही करतात. विष्णुवादी श्रेष्ठ देवता स्वतः गुरु होऊन आत्मज्ञानाचाही उपदेश करतील असं त्यांचं ऐश्वर्य आहे. पण उपासकाने तशा हेतूने उपासना केली तर ते करतील. आपणचे देव होय गुरु. ते गुरु होऊन सांगतील, ज्ञान सांगतील. पण यांनी जर त्याची उपासना केली त्या पद्धतीनं तर, त्या कारणाने तर ते गुरु होऊन सांगतील ज्ञान. तसे काही नाही. नाहीतरी गुरु तेच असतात. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर. या भावनेतून गुरुकडे पाहिलं तरच आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. असं उपासनानुसार फल मिळते. जशी उपासना कराल तसं फल मिळेल. याचं कारण स्थूल सूक्ष्म सर्व प्रपंच ईश्वराच्या 3 शरीरांतर्गत आहे. लक्षात घ्या. काय म्हटलं की उपासनेप्रमाणे फल मिळतं, पण त्याचं कारण स्थूल सूक्ष्म सर्व प्रपंच ईश्वराच्या 3 शरीराच्या अंतर्गत आहे. तथापि ब्रह्मज्ञाना वाचून मोक्ष मात्र होत नाही. काय? ज्ञानात एव तू कैवल्यम. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत. जर मोक्षाची इच्छा असेल तर त्याने विचार करून पंचकोशाहून जीवेश्वराचं स्वरूप वेगळं जाणून त्या दोघांचं ऐक्य जाणलं पाहिजे. जीवेश्वराचं पंचकोशाहून जीवेश्वराचं स्वरूप वेगळं आहे हे जाणून दोघांचं ऐक्य जाणलं पाहिजे. ते ऐक्य कशाने होतं? लक्षणेने, वाच्यतेने नाही होत. वाचक ज्याप्रमाणे दर्भातील कोमल गर्भ काढून घेते वेळी वरील स्थूल पत्राचा त्याग करावा लागतो पाण्याचा आणि आतला मग गर्भ घ्यावा लागतो. त्याप्रमाणे जीवेश्वरांचं यथार्थ स्वरूप जाणण्याकरता त्याचवरील पंचकोशाने आच्छादित केलं. ते पंचकोशाचा निराश करावा लागतो. पंचकोशाचा निराश केला तरच यथार्थ स्वरूप जीवेश्वराचं कळतं. आता तो निराश कसा करायचा? पंचकोशाचा निराश केल्याशिवाय त्याच्या खाली काय आहे, कोशात काय झाकलंय ते कोश काढल्याशिवाय कळेल का? नाही कळणार. मग त्याच्याकरता त्याचा निराश करावा लागतो, त्या कोशाचा, त्या आच्छादनाचा, त्या झाकणाचा. आणि मग आत काय आहे ते कळतं. मग जीवेश्वराचं स्वरूप कळेल. तो निराश कसा करायचा? तो भाग आणि आजची सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.